उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही. आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांचं गुऱ्हाळ सुरू असतानाच त्यात आता आणखी एका नव्या बातमीची भर पडली आहे. या बातमीमुळे भलतेच सकारात्मक असलेले माननीय संजय राऊत यांच्या पोटात पुन्हा एकदा गोळा आला असणार. राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या सेनेची युती होणार याविषयी कुणी असो नसो, संजय राऊत मात्र कमालीचे सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास कमालीचे सकारात्मक आहेत असं विधान त्यांनी अनेक वेळा केल्याचं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. पण उद्धव ठाकरेंच्या मागचं शुक्ल काष्ट काही जायला तयार नाही. मुंबई महानगरपालिकेपर्यंत अजून काय काय पाहावं लागणार आहे ठाकरेंच्या सेनेला माहीत नाही. या व्हिडिओत ती बातमी सांगणार आहोत ज्यामुळे ठाकरेंच्या सेनेचं टेन्शन अजून वाढणार आहे. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे त्यामुळे स्किप करू नका, पूर्ण पहा आणि लाईक शेअर सुद्धा करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला आणि उद्धव राज एकत्र येण्याच्या हवेतल्या चर्चा सुरू झाल्या. हवेतल्या यासाठी की जे दोघं एकत्र येणार त्यांच्याकडून अधिकृत अशी कोणतीही माहिती मागच्या 1-1.5 महिन्यापासून एकदाही समोर येऊन देण्यात आलेली नाहीये. हे दोघे एकत्र येणार म्हणून आस लावून बसलेल्यांना एक दणका आता बसणार आहे. कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे भेट नाही तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झालेली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये असलेल्या ताजलँड्स एंड या 5 स्टार हॉटेलमध्ये या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांचं कलानगरमधलं मातोश्री हे जे काही निवासस्थान आहे ते सुद्धा वांद्रे परिसरामध्ये आहे. या निवासस्थानापासून साधारण 6.5 किलोमीटरच्या अंतरावरती राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीची तशी कुठेही चर्चा नव्हती. सेना मनसे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येण्याच्या आनंदात असतानाच या भेटीने त्या आनंदावरती विरजण पडलेलं आहे. 12 जून 2025 या दिवशी वांद्र्याच्या ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे भेटले. जवळपास तासभर चर्चा बंद दाराआड झाली, त्यामुळे तपशील काही बाहेर येऊ शकलेला नाहीये. इतक्यात येईल असंही वाटत नाही. याचं कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही रणनीती आखायची असेल तर माध्यमांना अर्थातच लांब ठेवलं जाणार हे निश्चित आहे. या भेटीने उद्धव राज एकत्रीकरणाच्या चर्चांना मात्र खीळ बसलेली आहे. आता ते का भेटले याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. काय नेमके तर्क आहेत बघूयात. सगळ्यात पहिलं, BMCची तयारी. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे, म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या सेनेची. शिवसेना फुटल्याच्या नंतर BMCची निवडणूक झालेली नाहीये. अर्थात त्यावेळी भाजपा ही सोबत असली तरी आता शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे सेना आणि भाजपा एकत्र नाहीयेत. राज्यामध्ये भाजपाची ताकद वाढलेली आहे. फुटलेल्या शिवसेनेतला एक भाग भाजपाच्या सोबत आहे. शिवाय अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आहे. राज ठाकरे मात्र अजून सोबत आलेले नाहीयेत. मुंबईमध्ये बहुभाषिक लोक राहतात. या निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष एकत्र आले तर त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. त्यांना म्हणजेच महायुतीला मतविभाजन टाळता येणार आहे. शिवाय मराठी मतं देखील वळवता येतील. या उद्देशाने फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली असावी असं मानलं जाते. दुसरं काय कारण आहे बघा. मनसे स्वबळावरती लढणार का याची चाचपणी. मनसेचं बऱ्याच वेळा तळ्यात मळ्यात असतं, खूप मागे नाही. पण 2024च्या लोकसभेला 1 आणि विधानसभेला 1 अशी राज ठाकरेंची भूमिका होती हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण ते बघितलेलं आहे. आताची निवडणूक ही स्थानिक आहे. इथे राज ठाकरेंचा अधिक प्रभाव आहे. ते स्वबळावरती लढले तर अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसू शकतो. त्यामुळे ते नेमकं काय करतात ते तपासण्यासाठीची ही भेट असू शकते. तिसरं कारण काय असू शकतं. मुंबईवरती पकड. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विचार केला तर एकनाथ शिंदेंपेक्षा राज ठाकरेंची पकड ही मुंबईमध्ये ही जास्त आहे. तर त्या ठिकाणी ठाण्यामध्ये शिंदे अधिक प्रभावी आहेत.
मनसे स्वतंत्र समजा लढली तर सरळ सरळ हा महायुतीला फटका बसू शकतो, तर एकत्र समजा जर आले तर जिंकण्याचे जे काही चान्सेस आहेत ते अधिक आहेत. म्हणजेच मराठी मतं तर मिळणारच, पण सोबतच इतर भाषिकांची म्हणजे गुजराती, मारवाडी, यूपी बिहारी अशा सगळ्यांचीच मतं भाजपाला मिळणार आणि महायुतीला मिळणार. चौथं कारण आहे उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याआधीच. आता आधीचच्या पुढे आम्ही डॉट्स दिलेले आहेत. राज्यभर उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना ही भेट घेणं म्हणजे खरं तर एक मास्टर स्ट्रोकच मानला पाहिजे. जर का उद्धव राज एकत्र आले तर मुंबईमध्ये फटका तर बसणार आहेच आहे, पण नाशिक, पुणे यासह 4-5 महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा तोटा महायुतीला बसण्याचा धोका आहे. शिवाय उद्धव ठाकरेंवरती ते एकत्र येण्याआधीच दबाव टाकता येईल हा हिशोब या भेटीमागचा आहे असं म्हटलं जातंय. पुढचं एक कारण आहे मराठी मते वळवण्याचा हेतू. उद्धव ठाकरे यांनी 2019 पासून वेगळी भूमिका घेतली आणि ते मराठी माणसांपासून दुरावू लागले. काही प्रमाणात त्यांना 2024च्या लोकसभेमध्ये यश मिळालं, पण विधानसभेत ते टिकवता आलं नाही. पण महापालिका निवडणुकीमध्ये ते विभाजित होऊ नये यासाठी आधीच तयारी महायुतीनं केली आहे, हे या भेटीमधून स्पष्टपणे दिसून येते. पुढचं एक महत्त्वाचं कारण आहे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न. 2024च्या विधानसभेमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत महायुती होऊ शकली नाही. शिवाय माहीमच्या जागेवरून देखील महायुती आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बराच तणाव निर्माण झालेला होता. त्यानंतर ही एक मोठी आणि महत्त्वाची भेट होती. आता हे सगळे काही मुद्दे होते ज्यामुळे भेट झाली असावी असा एक अंदाज वर्तवला जातोय. पण खरं तर राज ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्याचा फायदाच आहे. एकतर महायुती सध्या बलाढ्य, शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, त्यातला एक मोठा भाग हा महायुतीमध्ये आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेला प्रचंड गळती लागलेली आहे. म्हणजे आश्चर्य बघा, सांगलीच्या ज्या जागेसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीतल्या पक्षांसोबत 2 हात केले, भांडण केलं, त्या चंद्रहार पाटील यांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतला. हे नुकतंच तुम्ही ऐकलं असेल आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा बघितले असतील. ठाकरे सेनेतल्या गळतीवरती आधीही आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेतच, ते तुम्ही नक्की आमच्या पेजवरती जाऊन बघा. BMC निवडणूक येईपर्यंत आता या सगळ्या गळतीमध्ये वाढ होत जाणार आहे. आता जर का राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले तरी त्यांच्या वाटेला फारसं काही यश लागेल असं वाटत नाही. शिवाय 2 पक्षांमध्ये नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी अटी शर्तींसह युती होईल असं वक्तव्य केलेलं आहे. या अटी शर्ती राज ठाकरे मान्य करतील का हा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आतापर्यंत आलेला वाईट अनुभव, त्यावरती मनसेचे नेते वारंवार बोलत आहेत. मनसेचे नेते याबद्दल अधिक आक्रमक सुद्धा आहेत. ते शिवसेना मनसे युती होऊ देतील का? राज ठाकरे यांची भूमिका भाजपच्या जवळ जाणारी आहे, ती उद्धव ठाकरेंना पटणार आहे का? त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आलेलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पटणार आहे का आणि काँग्रेसला पटणार आहे का? असे सगळे एक ना अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे भलेही उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक आहेत असं संजय राऊत हे वारंवार बोलत असले तरी उद्धव राज एकत्र येतील का या प्रश्नाचं उत्तर इतक्यात मिळेल असं वाटत नाही. उलट माध्यमांमधल्या चर्चांच्या विरुद्ध वेगळंच काहीतरी समीकरण पाहायला मिळेल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटते? काय होईल? काय अंदाज आहेत तुमचे? कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.